शास्त्रज्ञ डॉक्टर शेखरजी, पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे मान्य प्रांत संघचालक, वर्गाचे मान्य सर्व अधिकारी, वर्ग संचालनाचे अन्य सर्व कार्यकर्ते, या कार्यक्रमाला उपस्थित सज्जन वृंद, बंधू आणि भगिनी आणि शिक्षार्थी स्वयंसेवक बंधन, एक औपचारिक प्रशिक्षण आपण पूर्ण केले. प्रत्यक्ष प्रशिक्षणाचा अनुभव हा तर आपल्याला आपल्या कार्यक्षेत्रामध्ये येणार. इथे विषयांची ओळख झाली, इथून गेल्यानंतर आपल्या कार्यक्षेत्रामध्ये त्या विषयांचं क्रियान्वयन करण्याकरता आपण तयार झालेलो होतो. संघाच्या कामाचं वर्णन करताना एक त्याचं तंत्र आहे, त्या तंत्राचं प्रशिक्षण इथे मिळालं. विविध प्रकारच्या चर्चा बौद्धिक वर्गातून संघाचा मंत्र काय तोही आपण ऐकला. तर तंत्रच्या साहाय्याने मंत्र साध्य करायचं आहे आणि त्यासाठी जी कृती करावी लागते त्याला मर्म म्हणतात. तर संघाच्या कामाचं मर्म आपण जितकं समजून घेऊ तितकं तो मंत्र आपला साध्य होणार. म्हणून तशी तयारी आपली सगळ्यांची. आणि म्हणून इथे मिळालेल्या माहितीचा, ज्ञानाचा उपयोग करताना नवीन नवीन सुद्धा आपल्याला अनेक गोष्टी शिकायला मिळतील. अनुभव हे सर्वात श्रेष्ठ शिक्षण अनुभवातून मिळतं आणि म्हणून ते अनुभव घेऊ. तुम्ही प्रथम वर्ष केलं म्हणून काही कोणी प्रमाणपत्र आपल्याला देणार नाही. प्रथम वर्ष केलं म्हणून संघामध्ये बढती होईल असं नाही. आपण जे करत आलेलो आहोत ते अधिक चांगल्या पद्धतीने करण्याकरता आपण इथे आलो, ते समजून घेण्याकरता आपण इथे आलो. आणि म्हणून या मिळालेल्या प्रशिक्षणाचा पूर्ण उपयोग आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आपण करणं. थोडं काही गोष्टींचं स्मरण या निमित्ताने आपण करणं. संघकार्याचा जो एक त्याला म्हणता येईल की जो चांगल्या शब्दामध्ये ज्यांनी कल्पना मांडली ते स्वामी विवेकानंद. 18व्या शतकाच्या शेवटी त्यांनी म्हटलं की मला एक 100 जर तरुण मिळाले तर या देशाचं चित्र आम्ही बदलू. पण 100 तरुणसुद्धा त्यावेळेला त्यांना मिळाले नाहीत. स्वामी विवेकानंदांचं जीवन संपलं, शरीर रूपाने तर गेले, पण मंत्र देऊन गेले होते. आणि म्हणून तो एक संकेत समजून ज्यांनी घेतला आणि ते अशा प्रकारची 100 माणसं तयार करण्याकरता सुरुवात केली ते पूजनीय डॉक्टर हेडगेवार. म्हणून आपलं संघाचं काम हे विवेकानंदांचं स्वप्न पूर्ण करण्याकरता आपण तयार होतो. आपल्या देशाबद्दल वेगवेगळ्या महापुरुषांनी वेगळ्या वेगळ्या शब्दामध्ये वर्णन केलं. श्री अरविंद होऊन गेले. श्री अरविंदांनी म्हटलं की हा जो भारत आहे हा याचं वर्णन करायचं झालं तर हा मृत्युंजय भारत आहे, ज्यांनी मृत्यूवरती विजय प्राप्त केले.
त्याचं अधिक स्पष्टीकरण करताना स्वामी विवेकानंदांनी म्हटलं की या भारतामध्ये जन्माला येणारे सर्व कोण आहेत तर ते अमृतपुत्र आहेत. काही मृत्युंजय भारत व्हायचं असेल तर ते देशामध्ये राहणारे अमृतपुत्र पाहिजेत. आणि म्हणून संस्कृतमध्ये म्हणताना म्हटलं की वयम अमृतस्य पुत्र, असं आम्ही अमृतपुत्र आहोत. आम्ही मरण्याकरता जन्माला आलेलो नाही, आम्ही संपण्याकरता जन्माला आलेलो नाही. जगातली कोणतीही शक्ती भारताला कधीच संपवू शकत नाही. हे आमचं स्वप्न नाही आहे, हे वास्तव आहे, ते आम्ही समजून घेतो. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी म्हणताना म्हटलं, त्याने ते मी म्हणून म्हटलं आहे, पण ते मी म्हणजे ते हिंदू समाजाचे, हिंदू विचाराचे प्रतीक म्हणून ते बोलत आहेत. काय म्हटलं सावरकरांनी म्हटलं, अनादि मी, माझा प्रारंभ केव्हा झाला मला माहीत नाही, अनादि. हे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचं शरीर नाही म्हणणं. हिंदू विचार घेऊन चालणारा समाज, त्याला म्हटलंय अनादि मी. पुढे त्यांनी म्हटलं अनंत मी, छोटा नाही, संकुचित नाही. संबंध विश्वाच्या कल्याणाची, मानव कल्याणाची कल्पना करणारा असा मी आहे, आणि तो म्हणून विश्वव्याप्त आहे, म्हणून अनंत मी, त्याला काही सीमा नाही. आणि तिसरं त्यांनी जे म्हटलं ते श्री अरविंदांच्या आणि स्वामी विवेकानंदांच्या विचाराशी सुसंगत. त्यांनी तिसरं म्हटलं अवद्य मी, मला कोणीही कधी संपवू शकणार नाही. हे कोणाबद्दल आहे? हे हिंदूबद्दल आहे, हिंदू विचाराबद्दल आहे, हिंदू समाजाबद्दल. आपण या स्थानी हा कार्यक्रम करतोय, मागे लोकमान्य टिळकांचे चित्र आहे. लोकमान्य टिळकांनी स्वदेशीचा एक मंत्र दिलं. सामान्य आव्हान केलं, लोक त्यांच्या स्वदेशीच्या विचारांनी प्रभावित झाले, उभे राहिले. आणि म्हणून देशाचं पारतंत्र्य संपवण्यामध्ये जो काही एक प्रभावी विषय ठरला तो लोकमान्य टिळकांनी दिलेला स्वदेशीचा मंत्र आहे. लोकमान्य टिळकांनी आणखीन एक गोष्ट तुम्हाला मला सांगून गेलेत, ते त्यांनी इंग्रजांना सांगितलं, ते आमच्यासाठी लागू आहेत, आम्हालाही समजलं पाहिजे. काय लोकमान्य टिळक इंग्रजांना म्हणतायत की तुम्ही जा इथून. इंग्रजांनी तर या देशाचं भलं केलंय. आत्ताचे भारतामध्ये असलेले जुने जुने बांध इंग्रजांच्या काळात बांधले गेले. भारतामध्ये वीज आली ती इंग्रजांमुळे आली, भारतामध्ये रेल्वे आली ती इंग्रजांमुळे आली, भारतामध्ये आकाशवाणी रेडिओ आले ते त्यांच्यामुळे आले. चांगली राज्य व्यवस्था दिली ती इंग्रजांनी दिली. आणि तरी सुद्धा टिळक म्हणतात की तुम्ही जा. आणि म्हणून त्यांनी आणखीन स्पष्ट करताना त्यांनी पुढे म्हटलं, आम्हाला चांगलं राज्य नको, आम्हाला आमचं राज्य पाहिजे, सुराज्य नाही स्वराज्य पाहिजे. या मोहक गोष्टींमध्ये आम्ही फसून आम्ही आमच्या देशाच्या संदर्भामध्ये आम्ही काही तडजोड करू शकत नाही. राज्य आम्ही चालवू, तुम्ही जा. अशा महापुरुषाच्या सान्निध्याने, वास्तव्याने ही वास्तू पवित्र झालेली आहे. त्या वास्तूमध्ये आपण या समारोपाच्या कार्यक्रमाला करतो, हाही एक चांगला योग आहे. म्हणून या सगळ्या महापुरुषांचं स्मरण केलं तर आपलं काम काय समजायला फार सोपं आहे. आपलं काम काय. आणि म्हणून जर हा देश कधी संपणार नाही, मग संपणार नाही तर मरत नाही म्हणून जिवंत राहायचं असं आहे का? असं नाही.
या देशाच्या महापुरुषांच्या तपस्येने साधनेवरती जे एक शौर्य आणि जे ज्ञान प्राप्त झालेलं आहे त्याच्या आधारावरती हा देश अमर राहणार आहे. आणि ही केवळ वल्गना नाही, जगातले कितीतरी देश परक्यांच्या आक्रमणानंतर समाप्त झाले. इतिहास साक्षी आहे की भारतावरती खूप विभिन्न प्रकारची आक्रमणं झाली. भारत का संपला नाही? एक काळ असा होता की ज्या कालखंडामध्ये 3/4 भारतावरती मोगलांचं साम्राज्य होतं. एक काळ असा होता की 150-200 वर्ष इंग्रजांच्या प्रभावामध्ये हा देश होता आणि आम्ही सुद्धा त्याचे मानसिक गुलाम झालो होतो. मग संपलं का नाही भारत? भारत संपवण्याचे प्रयत्न जगातल्या विविध शक्तींनी केले, त्यांना यश आलं नाही. हे त्या श्री अरविंदांच्या वयम अमृतस्य पुत्रः मृत्युंजय भारत या कल्पनेशी सुसंगत असं आहे, म्हणून संपणार नाही कधी. हां, आमच्या जीवनामध्ये दुर्दैवी कालखंड आलेत. शास्त्र असं सांगतं की सृष्टीचं पण एक चक्र आहे, ते गोल फिरत असतं. एखादं गोष्ट वरती आहे, ती चक्राच्या गतीमध्ये ती खाली जाते आणि पुन्हा वर येत असते. पण चक्राच्या गतीमध्ये जे जे समाज आणि जे देश खाली गेले आणि खाली गेल्यानंतर वर उठण्याची ताकद नव्हती, ते संपले. आणि म्हणून आमच्या देशामध्ये अनेक प्रकारचे दुःखद कालखंड जरी आले तरी भारताची मूळ शक्ती कोणीही संपवू शकलं नाही आणि म्हणून त्या पतनातून पुन्हा आम्ही वर आलेलो आहोत. आज आपण एका श्रेष्ठ अवस्थेमध्ये भारत पोहोचला आहे. गेल्या 75-78 वर्षामध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर विविध क्षेत्रामध्ये भारताने मजल गाठली. या देशाने वैज्ञानिक दिले, डॉक्टर होमी भाभांपासून अब्दुल कलामांपर्यंत की ज्यांनी विज्ञान क्षेत्रामध्ये मार्गदर्शन करून या देशाचा गौरव वाढवला. या देशामध्ये टाटा वगैरेसारखे उद्योगपती उभे राहिले की त्यांनी या देशाला एक औद्योगिक जगतामध्ये एका उंचीवर नेऊन ठेवलं. या देशातलं सैन्य इतकं शक्तिशाली राहिलं की 5 युद्ध झाली. 1947 सालानंतर एक युद्ध जर आपण सोडलं तर बाकी सर्व युद्धांमध्ये भारताच्या सैनिकांनी विजय प्राप्त केला. हे सामर्थ्य आहे भारत. 1962चं चीनचं युद्ध त्याला अपवाद आहे. प्रसार माध्यमांच्या क्षेत्रामध्ये आपण जगाच्या पुढे आहोत. आज भारतासारख्या देशामध्ये 80-85 करोड लोक मोबाईल वापरतात. हे कसलं प्रतीक आहे? ते कशाकरता वापरतात वगैरे तो नंतरचा विषय. पण आधुनिक जगाबरोबर भारत, एका अध्ययनाने सांगितलं की जवळजवळ भारतातली प्रत्येक व्यक्ती सरासरी 2.5 तास इंटरनेटवरती असते. सरासरी कुठे मागे आहेत? जीवन गतिमान होण्याकरता सगळ्या प्रकारच्या सुविधा आज भारतामध्ये उभ्या राहिलेत. जागतिक स्तरावरच्या म्हणजे जगाच्या तुलनेमध्ये शिक्षण देऊ शकतील अशा भारतामध्ये शैक्षणिक संस्था उभ्या राहिल्या. शासनाच्या बळावर नाही, समाजाच्या बळावरती उभ्या राहिलेल्या श्रेष्ठ सर्व गुणांनी युक्त अशा शैक्षणिक संस्था आज आहेत.
खऱ्या अर्थाने जर विचार केला तर भारताच्या बाहेर कोणालाही शिक्षणाकरता जाण्याची गरज नाही, इतकं चांगल्या व्यवस्था आहे. वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मंडळींनी आंतरराष्ट्रीय स्तराची वैद्यकीय सुविधा आज भारतामध्ये उपलब्ध आहे. आणि ती सेवेच्या रूपामध्ये असल्यामुळे जगाच्या तुलनेमध्ये आर्थिकदृष्ट्या सामान्य व्यक्तीला परवडणारी अशा प्रकारची चिकित्सा व्यवस्था भारतामध्ये आहे. आज आता बाहेरून सुद्धा लोक चिकित्सेकरता यायला लागले. त्यामुळे चिकित्सेच्या क्षेत्रामध्ये, शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये आपण एक उंची गाठली. एक काळ असा होता की ज्या काळामध्ये आपल्याला 2 वेळ पुरेल असं अन्न उत्पादनाची ताकद नव्हती. तो काळ 1960च्या दशकातला आहे. भारताकडून आम्हाला गहू मागवावा लागला. अमेरिकेने गहू दिला, तो पशुसुद्धा खाणार नाही अशा प्रकारचा दिला. पण त्यावेळेला आमचा नाईलाज. पण 1960 नंतर ज्या पद्धतीने आपण गतिमान झालो, आज भारत सुद्धा छोट्या देशांना अन्नधान्याचा पुरवठा करू शकतो अशा अवस्थेमध्ये आज आपलं कृषी क्षेत्र आलं. तर जीवनाच्या सर्वसाधारण सुविधांच्या क्षेत्रामध्ये गेल्या 70-75 वर्षामध्ये भारतातल्या तरुणांनी, भारतातल्या वैज्ञानिकांनी, भारतातल्या सैनिकांनी, भारतातल्या अनेक सामान्य शेतकऱ्यांनी भारताला एका उंचीवर आणून ठेवलेलं आहे. म्हणून म्हटलं की मृत्युंजय भारत, आम्ही अमृतपुत्र आहोत. पण हे जसं दृश्य आहे तसं आणखीन एक वेदना देणारं पण दृश्य आहे. त्याचा विचार तुम्हाला मला करावा लागतो. कारण सुविधा देऊन काही समाजात योग्य ते सगळं पोहोचतं असं नाही. एक समाजातला 30-35% वर्ग आजही असा आहे की ज्याला सामान्य आजाराकरता औषध उपलब्ध होत नाही असा आहे. तो वनवासी आहे, तो झोपडपट्टीमध्ये राहणारा आहे, तो दूर क्षेत्रातल्या ग्रामीण भागामध्ये राहणारा आहे, तो अशिक्षित आहे, तो श्रमजीवी आहे. त्यापर्यंत औषध व्यवस्था पोहोचणे. आजही तुरळक घटना घडतात की उपासमारी झाली, खायला मिळालं नाही म्हणून मृत्यू होणारे, बालमृत्यू होणारे, महिलांचे मृत्यू होण्याचं प्रमाण संपलेलं नाही, शून्यावरती नाही आहे. म्हणून एकीकडे आपण अशी उंची गाठतो आणि एकीकडे वेदना देणारं हे दृश्य आहे. हे सगळं दृश्य नीट करण्याकरता कोणीतरी प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याची आवश्यकता असते. अशी शक्ती उभी करणं हे देशाच्या समस्यांवरचं समाधान केवळ सरकार नाही करू शकत. आणि म्हणून अशी समाजाची शक्ती जागृत करायची आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामाचं स्वरूप हे अशी शक्ती जागृत करण्याचं काम आहे. हे आपण करतो. आपला अनुभव आहे की जर आपण समाजापर्यंत गेलो तर समाज हे सगळं ऐकायला पण तयार आहे, समजून घ्यायला तयार आहेत, आपल्या खांद्याला खांदा लावून उभं राहायला तयार आहे. आता तो कालखंड संपला की संघ संपला पाहिजे म्हणणारे कोणी नाही. संघ संपव म्हणणारे संपलेत. एकच छोटा संदर्भ देणार. 1925 साली संघाचं काम सुरू झालं. 1926 साली या देशामध्ये साम्यवादी पक्षाची स्थापना झाली. एकाच वेळी त्यांना हजारो पूर्ण वेळ मानधन घेऊन काम करणारे कार्यकर्ते त्यांना मिळाले. पण 100 वर्षामध्ये आता साम्यवादी शोधूनही सापडणार नाहीत अशी अवस्था झाली. आणि एकीकडे आपण दुसरे आहोत की आपणही त्याच वेळेला उभे राहिलो. आज आपण एका शक्तीच्या रूपाने जगाच्या मंचावर पण उभे आहोत. याचं कारण आहे की संघाने
एक सकारात्मक दृष्टी ठेवली. शास्त्र असं सांगतं की कुठलाही नकारात्मक विचार हा कधीच टिकत नाही. जो टिकतो आणि पुढे चालतो तो केवळ आणि केवळ सकारात्मक दृष्टिकोन आहे. आणि म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने एक सकारात्मक दृष्टी समाजामध्ये दिली. आपण कोणाच्या विरोधी नाही होत. सुरुवातीला लोक म्हणायचे की तुम्ही मुसलमानांच्या विरोधी आहात. नाही, मुसलमानांच्या विरोधी नाही आहात. मग काय ख्रिश्चनांच्या विरोधी आहात? नाही, ख्रिश्चनांच्या विरोधी पण नाही. मग तुम्ही साम्यवादाच्या विरोधी आहात? नाही, साम्यवाद तर आमच्या बरोबरच उभा राहा, आम्ही साम्यवादाच्या पण विरोधी. मग तुम्ही कोणाच्या विरोधामध्ये आहात? तर ही जी एक मूळ कल्पना समाजामध्ये असते की शक्ती संग्रह करणं म्हणजे कोणतरी शत्रू पाहिजे. पूजनीय डॉक्टर हिरगेवरनी सांगितलं की शत्रू नाही तरी सुद्धा आम्हाला शक्तिशाली झालं पाहिजे. आमच्या रक्षणाकरता आमच्या ईश्वराने दिलेली भूमिका जी हिंदू समाजाला पार पाडायची आहे तसा हिंदू समाज तयार करणं हे कोणाच्या विरोधामध्ये नाही. आणि म्हणून ते पुढे म्हणत असत की जगामध्ये एकही मुसलमान नसता किंवा एकही ख्रिश्चन नसता तरीसुद्धा आम्ही संघ प्रारंभ केला असता. कारण आम्हाला हिंदू समाजाला जागृत करायचं. आणि म्हणून अशी एक सकारात्मक दृष्टी ठेवून या कार्याचा प्रारंभ. आणि म्हणून स्वाभाविकपणाने या कामातून एक सकारात्मक ऊर्जा देशभरामध्ये उभी राहील जी सृजनशील आहे, ती निर्माण करणारी आहे, ती विनाश करणारी नाही. कारण विनाश करणं हे सुद्धा आमच्या चिंतनामध्ये त्याला स्थान नाही. आमच्या सांस्कृतिक जीवनामध्ये घराघरामध्ये प्रार्थना होतात. शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय. शत्रू विनाशाय का नाही म्हटलं? ती शत्रुत्व करण्याची बुद्धी आहे, तिचा विनाश झाला पाहिजे, ती जगाचा विनाश करते आहे. आणि म्हणून शत्रुबुद्धी विनाश आहे, शत्रू विनाश आहे. संत ज्ञानेश्वरांनी पसायदानामध्ये म्हणताना म्हटलं की जे खलपुरुष आहेत, जे दृष्ट आहेत, त्यांचा दृष्टपणा संपला पाहिजे. ते संपले पाहिजे असं नाही. जे खळांची व्यंकटी सांगतो म्हणजे त्यांचं जे वेडे वाकडेपण आहे, जो तिरकसपणा आहे तो संपला पाहिजे, ते संपले पाहिजे असं नाही. ही जी सकारात्मक दृष्टी आहे ती हिंदू चिंतनाची आहे. आणि हे सकारात्मक चिंतन सगळ्या जगामध्ये आत्मविश्वासाने मांडणारी हिंदूंची शक्ती उभी करणं हेच आपल्या कामाचा उद्देश आहे. हेच कामाचं. आणि म्हणून आपण आत्मविश्वासाने, आपण गौरवाने, मी अहंकाराने म्हणत नाही, पण आपण आत्मविश्वासाने आणि गौरवाने सांगितलं पाहिजे की या देशामधली हिंदू शक्ती जर शक्तिशाली झाली तर कोणालाही घाबरायचं कारण नाही. कारण की आम्ही विनाशक नाही होत. आणि म्हणून कधीही भविष्यामध्ये हजारो वर्षाच्या इतिहासामध्ये पण नाही, हिंदू शक्ती ही संहारक नाही, ही संरक्षक राहिलेली आहे. आणि अशी संरक्षक शक्ती जगाच्या कल्याणाकरता आवश्यक आहे. आणि म्हणून आपण ते काम करतो आणि म्हणून आपण याला ईश्वरी कार्य म्हणतो. असं श्रेष्ठ कार्य केलं. आणि म्हणून कोणाच्या विरोधात नाही, कोणाला संपवण्याकरता नाही, कोणाला तरी सत्तेवर बसवण्याकरता नाही, 4 दिवस हिंदू समाजाचा गौरव व्हावा म्हणून नाही. एक स्थायी शक्ती या देशाच्या, जगाच्या व्यासपीठावरती की सगळ्या जगाला अमृताचा संदेश घेऊन जाईल अशी शक्ती आमदार. आणि म्हणून आम्हाला स्वाभिमान आहे की आम्ही एक सकारात्मक शक्तीचे प्रतीक आहोत. आम्ही जेव्हा म्हणतो की आम्ही हिंदू आहोत, आम्हाला त्याचा गर्व आहे, तर हिंदू असण्याचा गर्व म्हणजे जगाला शांतीच्या, अहिंसेच्या, न्यायाच्या, सत्याच्या मार्गावरती चालण्याचं मार्गदर्शन करणारा हिंदू समाज तो उभा करायचा. खूप विचार चांगले आहेत, श्रेष्ठ आहेत, पण दुर्बलता आहे. काही त्या दुर्बलांच्या शब्दाला काही किंमत नाही. दुर्बलांच्या शब्दाला कोण मानतं? रस्त्याने एक पेलवान चाललं होतं, समोरून एक दुबळा पत्र, आपल्याकडे त्याला काडी पेलवान म्हणतात.
तो काडी पेलवान, आणि हा समोरून आलेला दणकट आहे. त्याने त्याच्याकडे बघून म्हटलं, जा मी तुला माफ करतो. त्याने एक थप्पड दिली. म्हणजे तू काय मला माफ करतो? तुझी स्वतःचं रक्षण करण्याची ताकद नाही आणि तू मला माफ कर. तर माफ तेच करू शकतात जे शक्तिशाली असतात. आपल्या सगळ्या जगाला जर सन्मार्गावरती न्यायचं असेल, आमच्याबरोबर उभं करायचं असेल, सगळ्या जगातल्या सज्जन शक्तीला जर मार्ग दाखवायचा असेल, तर असा मार्ग दाखवणारा भारत आणि मग या देशात राहणारा सर्वसामान्य समाज या गौरवाने, या अभिमानाने, या स्वाभिमानाने उभा करणं हेच आपल्या कामाचा उद्देश आहे. ते करतोय आपण, ते करतो. म्हणून आपल्या कामाचं सूत्र जर सांगायचं, जर आम्ही लोकांकडे जातो, संपर्क करतो, कोणाची मतं आपल्याला पाहिजेत, कोणाला निवडणुकीत उभं राहून जिंकायचं आहे. पण अशा समाजातल्या असलेल्या त्या सज्जन शक्तीला जे थोडं सुप्त अवस्थेत आहे त्याला जागं करायचा प्रयत्न करतो. आणि म्हणून संपर्क आहे, जायचं आहे, बरोबर जायचं. संघाच्या यंत्रणेशी जोडले जातील की नाही माहीत नाही, पण ते सज्जन आहेत आणि ते ईश्वरी शक्तीचे अवतार आहेत. असा एक स्वाभिमान त्यांच्यामध्येही आपल्याला निर्माण करायचं आहे. आणि म्हणून असं बरोबर जाऊ, भेटू, स्नेहसंबंधावरती ठेवू, प्रेमाने बोलू, आपलं मानू. आणि म्हणून संघामध्ये आपण शिकतो, आपल्यासारखे आपल्याला करायचे नाहीत, आपले करायचे आहेत. असे आपण जे इथे वर्गामध्ये आले आहोत असे थोडेच लोक येतील, पण ते थोडे लोक जितके आवश्यक आहे तितके झाले पाहिजे, म्हणून आपला खटाटोप आहे सगळं. सगळेचे सगळे लोक शाखेवरती येतील आणि आपल्यासारखे गणवेश घालतील असं नाही होणार, असं नाही. एखाद्या सरबत करायचं आहे, आपण सरबताचं उदाहरण घेऊ, सरबत करायचं. आणि म्हणून जे समतेचं सूत्र सांगतील ते म्हणतील, 1 ग्लास पाणी, 1 ग्लास लिंबाचा रस, 1 ग्लास साखर आणि 1 ग्लास मीठ, कारण समता आहे. असं जर केलं तर सरबत होईल. सरबत निघतं, काय होईल माहीत नाही, तुम्ही करून बघा एकदा आपल्याला. तर ते सरबत उपयोगाचं नाही. म्हणून ग्लासभर पाण्यामध्ये चिमूटभर मीठ आहे. एक अर्ध लिंबू पिळलं तरी आहे. हे जे अर्ध लिंबू आहे हे थोडंसं चिमूटभर मीठ आहे, ती चिमूटभर साखर आहे, ते आपण सगळे आहोत, ते आपल्याला पाहिजे. आणि म्हणून आपलं सामर्थ्य, आणि मग ते जे समाजाचं एक वातावरण तयार होईल ते या देशाचं उंची वाढवणारं असेल. आणि म्हणून आपण संपर्क जाऊ, घरोघर जाऊ. संपर्कामध्ये आलेल्या व्यक्तींना छोटा मोठा हिंदुत्वाचा संस्कार आपण शिकवू. असे संस्कारी झालेले लोक एकत्र येण्याची सवय लोक. चांगले लोक एकत्र येत नाहीत, फार कठीण आहे. आणि वाईट लोक एकत्र येतात. चांगल्या लोकांना म्हटतं आम्ही चांगले आहोत, आणखी तुमच्याबरोबर कशाला, आम्ही आमचं करतो. आणि म्हणून चांगल्या लोकांमध्ये, सज्जन लोकांमध्ये एक दोष आहे, ते कधीही एकत्र येत नाही. तुम्ही ऐकलंय का की चोरांचं संघटन कोणी बनवलंय, पण आहे की नाही? तेरी भी चूप मेरी भी चूप हे म्हण कुठून आली? तूही कर, मी पण करतो. तू माझ्या भांगडीत पडू नको, मी तुझ्या भांगडीत पडत नाही. आपण एकमेकांना मदत करू. म्हणून त्यांनी त्या श्लोकाचा, त्या उक्तीचा वेगळा अर्थ काढला. एकमेक सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ, नाही अवघे धरू कुपंथ. आणि ज्यांना सुपंथ धरायचं आहे ते एकत्र यायला तयार नाही. आम्ही चांगले आहोत. आणि म्हणून चांगल्या लोकांना एकत्र आणलं जातं. त्यांना काही चांगले जीवनाचे संस्कार. संस्कार म्हणजे श्लोक, स्तोत्र वगैरे असं नाही. संस्कार द्यायचे म्हणजे ते मूल्यांचे द्यायचे.
आम्ही प्रामाणिक राहू, आम्ही सत्याच्या बरोबर चालू, आम्ही कोणावरती अन्याय करणार नाही, आम्ही कोणाशी भेदभाव करणार नाही, सगळ्यांना आम्ही आमचे भाऊ मानू, आपलं मानू. हा जो संस्कार आहे, हा संस्कार म्हणजे रोज आंघोळ केली पाहिजे, श्लोक म्हटले पाहिजे, स्तोत्र म्हटलं पाहिजे, चांगले कपडे घातले पाहिजे असं नाही. ते बाहेरून दिसायला चांगले असतात, बाहेरून दिसायला चांगले असतात, ते सगळे चांगले असतातच असा काही अनुभव नाही. आणि म्हणून आपल्याकडे म्हणही तशीच आहे, दुरून डोंगर साजरे. आणि पुढे म्हटलं दिसतं तसं नसतं, हे कशामुळे आलं नाही. आणि म्हणून दिसायला चांगले नाही, चांगले असले पाहिजेत, ते वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या संस्कारांनी होईल. आणि म्हणून संपर्कात आलेल्या मंडळींना असं मूल्यांवरती आपण चाललं पाहिजे, प्रामाणिक राहिलं पाहिजे, कोणाशी अन्याय करता कामा नये, कोणाशी आपण भेदभाव करता कामा नये, कोणाला छोटं मोठं मानता कामा नये. आपण सर्वच ईश्वराची लेकरं आहोत, हा भाव, हा संस्कार. आणि मग असे संस्कारित झालेले लोक एकत्र आले पाहिजेत, संघटित झाले पाहिजेत. नुसतं संस्कारित होऊन चालत नाही. एकटे चांगले लोक पुष्कळ आहेत, काहीच समाजाचं नुकसान करत नाहीत. पण समाजाचं नुकसान करत नाही तर समाजाचं भलंही करत नाही. समाजाच्या हितासाठी काही करायचं असेल तर ते एकट्याचं काम नाही, असे चांगले लोक एकत्र येऊन त्यांनी केलं पाहिजे. म्हणून संघाने म्हटलं संस्कारित करू आणि मग त्यांचं संघटन करू. आणि अशी संघटित समाजाची शक्ती समाज परिवर्तनाकरता उभी राहील. हे आपल्या कामाचं सूत्र. आणि म्हणून आपण कोणाच्या तरी संपर्कातून आलो, काही संस्कार आपण समजून घेतले, चांगल्या वातावरणामध्ये आपण आलो आणि आपली एक शाखेच्या नावाने एक शक्ती उभी राहिली. आणि ही शक्ती जितकी सक्रिय होईल तितकं समाजामध्ये योग्य प्रकारचं परिवर्तन आलेलं तुम्हाला आम्हाला अनुभवला येईल. आजही येतं, आजही. आणि म्हणून अशा प्रकारचं एक समाजाचं चित्र उभं करण्याचा संकल्प घेतलेले तुम्ही आम्ही आहोत. आणि म्हणून आपल्याबरोबर त्यांना उभं करायचं, आपल्याबरोबर आपल्या गतीने त्यांना चालायला लावायचं. आपल्या गतीने म्हणजे मिनिटाला 120 पावलं नाही. काय हल्ली मिनिटाला 120 आहे का जास्त आहे? नाही, तुम्हाला काय शिकवलं माहित नाही मला. म्हणजे आमच्याबरोबर चालले असं नाही. आम्ही ज्या मार्गावर चाललो त्या मार्गावरती चालण्याचं आपल्याकडे बघून त्यांना वाटलं पाहिजे. ते होतं नाही असं होत नाही. आणि म्हणून संघाने दिलेल्या आव्हानाला, प्रतिसादाला हा समाज सहकार्य करतो. याचा अर्थच असा आहे की आपल्याबरोबर यायला तयार आहे. आणि म्हणून ही जागृती समाजामध्ये, आणि समाजामध्ये आपण आपला भाव निस्वार्थपणे कुठल्याही अपेक्षा न ठेवता परिश्रमपूर्वक आपल्या समाजाकरता आपण काही केलं पाहिजे, हा सामान्य संस्कार आपल्याला जनजनतेमध्ये पोचवायचा आहे. हे काम आणि या कामाचं रोज स्मरण करण्याकरता शाखेने परिवर्तन नाही होणार. शाखेमध्ये येणारे स्वयंसेवक असं परिवर्तनाचा संदेश घेऊन घरोघर जातील आणि काही उपक्रमांच्या माध्यमातून समाजाची उंची वाढवतील. त्यातून परिवर्तन. समाजामध्ये चांगले लोक नेहमीच राहिलेले आहेत. आपल्या समाजाचं भाग्य आहे, सज्जन लोक, चांगले लोक राहिले. पण त्याने समाज बदलत नाही जोपर्यंत समाजाची पण उंची थोडी वाढत नाही, त्यांच्याही मध्ये वागण्यामध्ये, आचरणामध्ये, विचारामध्ये, संस्कारांमध्ये परिवर्तन येत नाही. आणि जोपर्यंत त्यांची उंची अशी वाढत नाही तोपर्यंत समाजामध्ये काही टक्के चांगले लोक येऊन देशामध्ये, समाजामध्ये परिवर्तन अशक्य आहे. आणि म्हणून आपण काय आहोत? आपण समाजाचं नेतृत्व करणारे मंडळी आहोत. असे नेतृत्व करणारे आपण तयार होणार आहोत. आपण संघाच्या रचनेमध्ये आता इथे 8 गट आहेत, 8 अग्रेसर आहेत. पण 8 अग्रेसरच्या मागे 80 लोक बसले. आज समाजाच्या 120 करोड लोकांना किती अग्रेसर पाहिजेत? ते अग्रेसर तयार करण्याचं काम म्हणजे संघाचं काम आहे. अग्रेसर उभे राहिले की मागचे लोक सहजपणे सम्यक बघून उभे राहतात. प्रत्येकाला सांगावं लागत नाही, नीट उभा राहा, नीट उभा राहा. ते काही काळ असतं, पण आपण इथे बसलो काय नाही. समाज आपल्या मागे उभं राहायला तयार आहे. पुढे उभे राहणारे कोण?
ते पुढे उभे राहणारे स्वयंसेवक तयार करणं हे आपलं काम आहे. आणि म्हणून मग हे असं आपण आणि म्हणून समाजाची उंची थोडी पातळी वाढली पाहिजे. आपण वेगवेगळे प्रयोग संघाच्या 100 वर्षाच्या यात्रेमध्ये आपण खूप प्रयोग केलेत लोकांना आपल्याबरोबर उभे करण्याचे. लोक आपल्याबरोबर यायला तयार. आता विरोध संपला, आता उपेक्षा संपली, आता संघाचं कौतुक संपलं, आता संघ समजून घेण्याच्याही पुढे आपण गेलो. आज समाजातले लोक म्हणायला तयार आहेत की आम्हाला सांगा आम्ही काय करायचं आहे. असे काम सांगणारे आपण तयार होणार आहोत. काम सांगे नाही. इथे बसलेले आपण सर्व कार्यकर्ते आपण काम सांगे व्हायचं. सांगकामे नाही व्हायचं. आपण काम सांगे जर चांगले झालो तर काम करणारे लोक आपल्याबरोबर यायला तयार आहेत आणि त्यातूनच समाजाची उंची वाढणार आहे. अशा प्रकारची संघाची प्रयत्नाची दिशा. त्यामुळे आज आपण एक शक्तीने उभे राहिलो. संघाच्या स्वयंसेवकांची संख्या किती त्याच्यामागे न जाता संघाच्या विचारांच्या बरोबर समाजातला किती वर्ग उभा राहतोय ते आपण बघूया. म्हणून एक शेवटची गोष्ट सांगून नाही. आपला देश तसा धार्मिक देश आहे. पूजा, मंदिर, यात्रा, व्रत, अनुष्ठान, नवरात्री, गणपती, जप हे करतात आपले. आणि म्हणून धार्मिक त्याची जी पहिली पायरी आहे ती उपासना धर्माची आहे. तो प्रत्येकाचा वेगळा वेगळा. एका घरामध्ये 4 भाऊ सुद्धा एका देवतेला मानतात असं नाही. तो म्हणतो तू गणपतीला जा, मी तो म्हणतो मी हनुमानाच्या मंदिरात. कारण की मला शक्ती पाहिजे, तुला बुद्धी पाहिजे. आता तुला बुद्धी मिळाली आणि मला थोडी दिली तर मी घेईन. पण मी आपलं हनुमानाचा उपासक आहे, मी आपला मारुतीचा उपासक आहे, मी गणपतीचा उपासक आहे, मी दत्ताचा उपासक आहे, मी देवीचा उपासक आहे. ती प्रत्येकाची वेगळी वेगळी आहे. पण उपासना करणं हे आपल्या स्वतःला चांगलं ठेवण्याकरता आवश्यक आहे. म्हणून आपल्याकडे परंपरेने हा उपासना धर्म आपण पालन करत आलेलो आहोत. आपण हे जाता येतं मंदिरात हात जोडतो. एक तरुण चर्चेमध्ये देवबिव काही नाही. ठीक आहे, तुझं मत तसं आहे. परीक्षेच्या दिवशी मी त्या मित्राने बघितलं की तो परीक्षेला निघाला आहे, मध्ये मारुतीचं देऊळ लागलं, त्यांनी हात जोडला. आता कोणी बघायला नको होतं पण बघितलं. त्याला विचारलं, अरे तू तर म्हणतो देवबिव काही नाही. नाही म्हणे, माझी खात्री आहे देव नाही, पण समजा असलाच तर मला परीक्षेत नापास करू नये म्हणून नमस्कार करायला काय बिघडतं. करतं हे उपासनाशिवाय मार्ग नाही. उपासना पण आपल्याकडे दुसरी धर्माची पायरी सांगितली की आचार धर्म आहे. त्या उपासने धर्मेच्या आदरातून आमचे आणखी जे सद्गुण येतील ते सद्गुण आचरणामध्ये दिसले पाहिजेत. आमचं आचरण हे समाजाला पोषक, समाजाचं कल्याणाचा मार्ग प्रशस्त करणारं. आम्ही आमच्या जीवनामध्ये कधीही कोणतीही चुकीची गोष्ट करणार नाही असा आचार धर्म. कोणाशी अन्याय करणार नाही. आम्ही कोणाशी अनावश्यक स्पर्धा करणार नाही. स्पर्धा शब्दही मोठा मजेदार झाला आहे. स्पर्धा म्हणजे मी याच्यापेक्षा उंच व्हावं असं नाही, त्याला पाय खेचून माझ्यापेक्षा खाली करायचं म्हणजे स्पर्धा आहे. नाही, आपल्याला स्पर्धा न करता आपल्याला आपल्याबरोबर घेऊन सगळ्यांना जा. म्हणून आचार धर्म, कोणावरती अन्याय नाही. आम्ही वाम मार्गाने जाणार नाही. आम्ही कोणतीही खोटी गोष्ट करणार नाही. आम्ही कधीही लोभ मोह यांचे शिकार होणार नाही असं आचरण झालं आहे. ते जप करून नाही होत. ते समाजाला समजून घेण्यामध्ये, आपलं जीवन समजून घेण्यामध्ये आहे. आणि म्हणून उपासना धर्माकडून प्रत्येक हिंदू हा आचार धर्माकडे गेला पाहिजे. आणि मग आचार धर्म पुरेसा नाही. आपण पुढची पायरी म्हटली की समाज धर्म समजून घेतला पाहिजे. समाजाच्या संबंधामध्ये मी काय केलं पाहिजे, काय करू नये याचा विवेक जागृत झाला पाहिजे. आणि मग समाज म्हणजे मी एकटा कधीही जगू शकत नाही. समाज आहे म्हणून माझं अस्तित्व आहे असा भाव मनामध्ये ठेवून समाजाच्या भल्यासाठी, समाजाच्या हितासाठी मी काम करणं म्हणजे समाज धर्माचं पालन करणं. असं समाज धर्माचं पालन करणारे लोक. आणि शेवटी म्हटलेलं आहे तो राष्ट्रधर्म आहे. राष्ट्रधर्म हे कर्तव्याचं असतं.
समाजधर्म हा सामूहिकतेचा संस्कार देतो. आचारधर्म आमच्या जीवनामध्ये आम्ही काय करायचं आणि काय करू नये याची दिशा दाखवणारा आचारधर्म आहे. आणि हे तिन्ही धर्म ज्या पायावरती उभे आहेत तो उपासना धर्म आहे. तो प्रत्येकाचा वेगळा आहे, पण आचारधर्म सगळ्यांचा एक आहे. समाजधर्म हा सर्वांचा आहे आणि राष्ट्रधर्म या देशामध्ये राहणाऱ्या प्रत्येक हिंदूचा आहे, प्रत्येक व्यक्तीचा आहे. असा धार्मिक देश आपल्याला उभा करायचा आहे. आणि तो धार्मिक देश उभा करण्याकरता आपण कटिबद्ध होऊन आपण निघालो आहोत. अशी व्यापक दृष्टी ठेवून नजीकच्या भविष्यकाळामध्ये अशा प्रकारचा हिंदू समाज आणि अशा प्रकारचा भारत की जो सगळ्या विश्वाला मार्गदर्शन करेल. कोणी म्हणतात भारत विश्वगुरू होणार. तर भारत विश्वगुरू म्हणजे काय? कोणी जन्माला येणार आहे? कोणी? महर्षी व्यास आले, वाल्मिकी आले, सांदीपनी आले, अमुक आले, तसा कोणतेही महापुरुष येणार आहे आणि तो विश्वाचा गुरु असं नाही. सर्वसामान्य समाज चांगला वागायला लागला आणि योग्य वागायला लागला तर तोच जगाचा गुरु बनेल. असं 2-4 चांगले नेते उभे राहिले त्यामुळे भारत विश्वगुरू बनणार नाही. भारत विश्वगुरू बनायचा असेल तर तुमच्या आमच्यासारखे सामान्य लोक एका उंचीचे झाले पाहिजेत आणि आपल्या उंचीप्रमाणे समाजाला आपल्याबरोबर घेऊन गेलं पाहिजे. अशा प्रकारची शक्ती, तर मग भारत विश्वगुरू. 1912-13 या कालखंडामध्ये एक सुपर पॉवर नावाची चर्चा चालू होती. भारत सुपर पॉवर. तर एक सज्जन, एक अत्यंत अभ्यासू असे ग्रस्त भेटले. मी त्यांना विचारलं की सगळे म्हणत आहेत 20-20 भारत सुपर पॉवर, तुम्हाला काय वाटतं? ते म्हणाले भारतीय चिंतनामध्ये, हिंदू चिंतनामध्ये सुपर पॉवर म्हणजे सगळं साम्राज्य आमच्या हातात पाहिजे, ते म्हणजे सुपर पॉवर आहे. असा भारत कधीही होणार नाही, ते आमचं स्वप्न नाही. पण आमच्या मार्गावरती चालणारं जग उभं करायचं आहे आणि म्हणून त्यांनी असं म्हटलं की सुपर पॉवर नाही, भारताला जगाच्या कल्याणाकरता सुपर राष्ट्र होणं आवश्यक आहे. असं राष्ट्र जागरण हे आपल्या कामाचं मूळ सूत्र आहे. हे मंत्र हा लक्षात घेऊन, तंत्राचा उपयोग करून घेऊन कोणत्या गोष्टी केल्या म्हणजे आपला मंत्र साध्य होईल अशी समजूत तुमची आमची सर्वांची वाढावी आणि त्यासाठी आपल्या सर्व ऊर्जा आणि सर्व शक्ती आपण या कामासाठी लावावी. त्यातूनच भारताचं उत्थान आहे आणि त्यातूनच जगाच्या कल्याणाचा मार्ग प्रशस्त होणार आहे असा आत्मविश्वास आपल्या सर्वांच्या अंतःकरणामध्ये असावा, ही अशी अपेक्षा व्यक्त करून आणि माझं बोलणं मी संपवतो.